आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेला पावसाचा फटका, 60 लोकल फेऱ्या रद्द, चाकरमान्यांचे हाल। मुंबईभोवती पाणीच पाणी, ठाणे, रायगड, पुण्यात रेड अलर्ट, मिठी, उल्हास नद्या तुडुंब, धोक्याची पातळी ओलांडली, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। मुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले। दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। मुंबईसह उपनगरासह जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। 22 तासात मुंबई शहरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईच्या भुयारी मेट्रोतील स्थानकांमध्ये पाणी साचल्याने कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठोठावला दंड, कंत्राटदारावर हलगर्जीपणाचा ठपका। मुंबई मागाठाणेमधील कनकिया समर्पण टॉवरला भर पावसात आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात, आगीत एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जखमी। पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेवर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं तोरणा किल्ल्यावर पायवाटेचा मार्ग बंद। पिंपरी चिंचवडमधील मोर्या गोसावी मंदिर पाण्याखाली, दमदार पावसामुळे पवना धरण क्षेत्रातील पाण्यात मोठी वाढ। पुण्यात साथरोगांचा प्रसार वाढला, लहान मुलांना डेंग्यूचा धोका, लहान मुलांची काळजी घेण्याचा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला।